अभिमानाने म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्रातील महिला शेतकरी केवळ शेती करत नाही, तर त्या शेतीचं भविष्य घडवत आहेत. आज ज्या महिला शेतकरी आणि अधिकारी भगिनींचा आपण सन्मान केलेला आहे, त्या खऱ्या अर्थानं प्रेरणेचे दीपस्तंभ आहेत. त्यांनी संकटाचा सामना केला, अडचणीवर मात केली, नवे प्रयोग केले आणि यशाचा आपला मार्ग तयार केला. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेला महाराष्ट्राचा मानाचा मुजराच आहे. या सर्व यशस्वी महिलांचं मी परत एकदा अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. माझ्या सर्व महिला भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की तुमच्या हातातील नांगर केवळ जमीन नांगरत नाही, तो महाराष्ट्राचे भविष्य घडवतो. तुमच्या हातातील बीज केवळ पीक उगवत नाही, तर ते राज्याच्या समृद्धीची नवी पहाट उगवते आहे. तुमच्या कष्टामुळेच महाराष्ट्राची शेती मजबूत आहे, तुमच्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि देशाची अन्न सुरक्षा सुरक्षित आहे. आपण सर्वजण मिळून महिला सशक्तीकरण आणि कृषी समृद्धीचा नवा इतिहास घडवूयात. मी जाता जाता या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छिते की नांगर धरीला हाती आता मागे हटणार नाही. नांगर धरीला हाती आता मागे हटणार नाही. महिला शेतकरी म्हणून आता कुणापुढेही वाकणार नाही. तंत्रज्ञान असो वा बाजार मी आता नेतृत्व करेन. महाराष्ट्राची ही कन्या आता आकाशी झेप घेईल.